जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवारांनी शहरभरातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली उमेदवारी अर्ज दाखल केलाय। थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून वीणा वामन म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली। सर्वत्र 49 प्रभागांमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार उतरवले आहेत। या रॅलीत हजारो शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते। तर बदलापूरच्या विविध प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवारांनी ढोल-ताशाच्या गजरात आणि डीजे वाजवून जोरदार शक्ती प्रदर्शन करून बदलापूर स्टेशन जवळील नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत उमेदवारी अर्ज दाखल केला। सेना विरुद्ध भाजपा अशी होणार आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, बदलापूर। आम्ही तो पाहत आहे, बदलापूरची जनताही पाहत आहे आणि बदलापूर मधला हा वातावरण जो भगवामय झालेला आहे आणि म्हणून बदलापूर शहरासाठी केलेला शिवसेनेने जो योगदान आहे, बदलापूर वासियांची सेवा करण्याचं काम जो आहे तो वामन म्हात्रे शहर प्रमुख आणि नगराध्यक्ष आणि आपल्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शहरामध्ये केलेला आहे आणि पुढे सुद्धा ज्या सुविधा केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा अजूनही चांगल्या सुविधा या शहरासाठी देण्यासाठी बदलापूर शहरावर, बदलापूरच्या नगर परिषदेवर भगवा अडकवण्यासाठी पुन्हा 5 वर्षाची संधी बदलापूरच्या नागरिकांनी द्यावा अशा स्वरूपाची त्यांना विनंती करतो। काय सांगाल, शक्ती प्रदर्शन आपण केलेलं आहे आणि वाजत गाजत आपण सगळेजण आलेला, काय विश्वास सांगतोय आपला? बघा, या नगरपालिका शिवसेनेचा भगवा ढोलाने 2014 साली फडकलेला होता आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती 2025 साली आमचे सर्व शिवसेनेचे शिलेदार गटनेते श्रीधर पाटील असतील, प्रवीण राऊत असतील, पाटील कुटुंब असेल, आम्ही मोठ्या ढोलाने 2-3 डिसेंबरला या ठिकाणी फडकवणार आहोत। आणि हा जल्लोष कुठल्या प्रकारचा भाड्याने न आणलेला हा जल्लोष आज शिवसेनेने केला। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।